कल्पना करा, एका सामान्य कुटुंबाने आपली आयुष्यभराची पुंजी लावून घेतलेलं घर आज ते विकत आहेत. व्यवहार ठरलाय, पूर्ण पैसे बँक खात्यात जमा झालेत आणि सर्व काही सुरळीत पार पडल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. अगदी स्वाभाविक आहे तो आनंद. हो ना. पण बरोबर 1 महिन्याने अचानक पोलिसांची गाडी त्यांच्या दारात उभी राहते आणि त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यासाठी नोटीस दिली जाते. बापरे. किंवा दुसऱ्या एका उदाहरणात बघा, प्रॉपर्टी विकली गेलीये, पण पैसे देणारा धनादेश म्हणजेच जो चेक असतो ना, तो बाउन्स झालाय आणि आता प्रॉपर्टीही गेली आणि पैशांसाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ आलीये. हो, अशी प्रकरणं आपण अनेकदा पाहतो. महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे काही कायदेशीर केसेस, अत्यंत महत्त्वाचे न्यायालयीन निकाल आणि संदर्भांचा एक मोठा गठ्ठा आहे. नक्कीच. आणि आज आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. बरोबर. लोकांना नेहमी वाटतं की फक्त प्रॉपर्टी विकत घेतानाच काळजी घ्यावी लागते, पण आपली स्वतःचीच कायदेशीर मालकी असलेली प्रॉपर्टी विकताना माणूस कसा भयानक कायदेशीर अडचणीत येऊ शकतो आणि अज्ञानामुळे थेट जेलची हवा कशी खावी लागू शकते, हे आपण आज उलगडणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्कीच कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रॉपर्टी घेताना जसा एखादा खरेदीदार 100 वेळा विचार करतो ना, त्याहून अधिक काळजी प्रॉपर्टी विकताना घेणं गरजेचं असतं. म्हणजे विकणाऱ्याने जास्त सावध राहायला हवं. अगदी. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपली मालमत्ता विकत असते, तेव्हा तिचे 2च साधे हेतू असतात. एक म्हणजे ठरलेले पूर्ण पैसे मिळावेत आणि दुसरं म्हणजे ते वेळेवर आणि सुरक्षितपणे मिळावेत. बरोबर. पण बघा, या प्रक्रियेमध्ये कायद्याचे अनेक छोटे छोटे खड्डे आहेत. या कागदपत्रांचा आणि कायद्याच्या गुंतागुंतीचा अभ्यास केला तर असं दिसतं की सामान्य माणूस व्यवहारातील सोयीसाठी ज्या गोष्टी अत्यंत सहजतेने करतो, त्याच गोष्टी त्याला पुढे मोठ्या गुन्हेगारी किंवा दिवाणी दाव्यात अडकवतात. आणि म्हणूनच मला आपल्या संदर्भांमधनं समोर आलेला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. व्यवहार ठरल्यावर पहिली पायरी असते ती कागदपत्रांची देवाणघेवाण. हो, ती तर प्राथमिक गोष्ट आहे. लोक विश्वासाने किंवा व्यवहार लवकर पुढे सरकावा म्हणून लगेच आपल्या मूळ कागदपत्रांचे रंगीत स्कॅन किंवा PDF फाईल्स खरेदीदाराला किंवा मध्यस्थाला व्हॉट्सॲपवर पाठवून देतात. हो, सर्रास चालतं हे आजकाल. वरवर पाहता यात काहीच गैर वाटत नाही, कारण ती फक्त एक डिजिटल कॉपी असते. पण या कृतीमध्ये नेमका काय धोका दडलेला आहे? हा प्रॉपर्टीच्या व्यवहारातील सगळ्यात मोठा आणि सर्वात सामान्यपणे दुर्लक्षित केलेला धोका आहे. जोपर्यंत सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करण्याची म्हणजेच रजिस्ट्रीची वेळ येत नाही, तोपर्यंत मूळ कागदपत्रे किंवा त्यांचे रंगीत स्कॅन कोणालाही देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. पण फक्त स्कॅन दिल्याने काय होणार? अहो, आजकाल तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका उच्च दर्जाच्या रंगीत स्कॅन कॉपीवरून हुबेहूब मूळ कागदपत्रांसारखे दिसणारे बनावट दस्तऐवज तयार करणं खूप सोपं झालं आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि नोंदणी कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सचा असा गैरवापर झाल्यास तो थेट फसवणुकीचा गुन्हा ठरतो. थांबा, इथे मला एक शंका आहे. समजा मी फक्त एक PDF पाठवली, तर त्यावरून माझा कायदेशीर हक्क कसा हिरावला जाऊ शकतो? नक्की काय मेकॅनिझम आहे यामागे? आता बघा, समजा तुम्ही एखाद्याला तुमच्या खरेदी खताची किंवा सातबाऱ्याची रंगीत PDF पाठवता, तेव्हा ती व्यक्ती त्या कागदपत्रांच्या आधारे एका बनावट व्यक्तीला उभी करू शकते. अच्छा, म्हणजे डमी मेटती. हो. त्या कागदपत्रांचा वापर करून मागील तारखेत एखादा बोगस साठे करार किंवा इसार पावती, ज्याला आपण अर्नेस्ट मनी रिसीट म्हणतो, ती दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवली जाऊ शकते. याला कायद्याच्या भाषेत पॅरलल चेन ऑफ टायटल म्हणजेच मालकी हक्काची समांतर साखळी तयार करणे म्हणतात. बापरे. याचा सोपा अर्थ असा की तुमच्या नकळत तुमच्याच प्रॉपर्टीवर दुसरा कोणीतरी दावा सांगायला मोकळा होतो. याचा सामान्य माणसाला असा फटका बसतो की तो एका रात्रीत स्वतःच्याच घराच्या किंवा शेतजमिनीच्या मालकीतून बेदखल होऊ शकतो. म्हणजे आपण फक्त मदत म्हणून डिजिटल कॉपी पाठवतो आणि इकडे आपली अख्खी प्रॉपर्टीज धोक्यात येते. अगदी बरोबर. तो कागदावर दुसराच कोणीतरी मालक बनून बसलेला असतो आणि मग मूळ मालकाला आपला हक्क सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षे न्यायालयात लढावं लागतं. हे तर स्वतःच्या डिजिटल ओळखीची मास्टर की एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात देण्यासारखं झालं. हो. पण प्रॅक्टिकली विचार केला तर खरेदीदाराला किंवा त्याच्या बँकेला कर्ज मंजूर करण्यासाठी पडताळणी म्हणून कागदपत्रे तर लागतातच ना. हो, ते तर बँक मागणारच. मग व्यवहार तर थांबवता येत नाही. अशा वेळी सुरक्षित मार्ग कोणता? तिथेच खरी मेख आहे. जर बँकेला कर्जासाठी कागदपत्रे हवीच असतील तर नेहमी फक्त ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स द्यावी. फक्त ब्लॅक अँड व्हाईट?
हो, आणि नुसती झेरॉक्स देऊ नये, तर त्यावर पेनाने 2 समांतर रेषा मारून क्रॉस करावं आणि फक्त अमुक बँकेला गृहकर्जासाठी दिले असं स्पष्ट लिहून द्यावं. अच्छा, म्हणजे बँक चेकवर जसं आपण अकाउंट पे लिहितो तसाच काहीसा प्रकार? अगदी. जेव्हा तुम्ही एखाद्या कागदावर विशिष्ट हेतू लिहून तो क्रॉस करता, तेव्हा भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार तो कागद इतर कोणत्याही व्यवहारासाठी कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे त्याचा गैरवापर होऊ शकत नाही. याही त्या झेरॉक्सचा वापर करून कोणी बोगस व्यवहार करण्याचा प्रयत्न केलाच तरीही तो कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. ही एक अतिशय साधी पण अभेद्य कायदेशीर ढाल आहे. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कागदपत्रांची सुरक्षा कशी करावी हे समजलं, पण आपण ज्या संशोधन साहित्याचा अभ्यास करत आहोत त्यात पैशांच्या व्यवहाराबद्दल एक असा मुद्दा आहे जो अनेक लोकांच्या समजुतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. कोणता मुद्दा? समजा एखाद्या व्यक्तीने आपली प्रॉपर्टी अ आणि ब नावाच्या व्यक्तींना विकण्याचं ठरवलं. खरेदी खत त्यांच्या नावाने होणार आहे, पण प्रत्यक्ष पैसे देताना मात्र त्यांचे नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या मालकीच्या एखाद्या कंपनीच्या खात्यातून पैसे येतात. हा खूपच कॉमन गैरसमज आहे बरं का. सामान्य व्यवहारात लोक म्हणतात की पैसे मिळण्याशी मतलब, ते कुठूनही येऊ देत. पण कायद्याच्या नजरेत हे किती भयंकर ठरू शकतं. हा, लोकांमध्ये असलेला खूप मोठा आणि महागडा कायदेशीर गैरसमज आहे. भारतीय करार कायदा म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि मालमत्ता हस्तांतरण कायदा, ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणतो, या दोन्ही कायद्यांमधील नियम इथे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय सांगतो हा नियम? आता बघा, समजा तुम्ही ज्याला प्रॉपर्टी विकत आहात, पैसे फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या बँक खात्यातून आले पाहिजेत. कायद्याची स्पष्ट तरतूद अशी आहे की ज्या व्यक्तींच्या नावे करार होत आहे, मोबदला त्याच व्यक्तींकडून आला पाहिजे. पण यात अडचण काय आहे? जर अ ने मला सांगून क च्या खात्यातून पैसे दिले तर माझे पैसे तर मला मिळाले ना. अडचण अशी आहे की उद्या जर तो क नावाचा व्यक्ती न्यायालयात गेला आणि त्याने दावा केला की मी तर या प्रॉपर्टी मालकाला उसने पैसे दिले होते किंवा व्यवसायासाठी दिले होते, प्रॉपर्टीशी माझा काहीच संबंध नाही. बापरे, मग प्रॉपर्टी विकणारा प्रचंड मोठ्या संकटात सापडतो. कारण क च्या दाव्यानुसार त्याला त्याचे पैसे परत हवे असतात. प्रॉपर्टी तुम्ही अ ला दिलीत आणि पैसे क कडून घेतलेत, याचा अर्थ क तुमच्यावर पैशांच्या वसुलीचा वेगळा दिवाणी दावा ठोकू शकतो. म्हणजे आपण एकाच वेळी प्रॉपर्टी आणि पैसे दोन्ही गमावू शकतो. अगदी. तुम्ही प्रॉपर्टीही गमावता आणि घेतलेले पैसे व्याजासह परत करण्याची वेळ येते. पण याच मुद्द्याला जोडून एक उपप्रश्न आहे माझा. समजा खरेदीदार एखाद्या कंपनीचा मालक किंवा डायरेक्टर आहे. हो. आणि त्याने वैयक्तिक नावावर प्रॉपर्टी घेताना स्वतःच्याच कंपनीच्या करंट अकाउंटवरून चेक दिला. ती कंपनी तर त्याचीच आहे ना, मग इथे काय धोका असू शकतो? इथे ना कॉर्पोरेट वेल ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कायद्याच्या भाषेत कंपनी ही एक पूर्णपणे वेगळी आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणजेच सेपरेट लीगल एंटिटी असते. म्हणजे कंपनी आणि मालक वेगळे. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी आणि तिचा मालक कायद्याच्या नजरेत दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यामुळे वैयक्तिक व्यवहारात कंपनीचा चेक अजिबात घेऊ नये. याचं काही विशिष्ट कारण? समजा कंपनी डबघाईला गेली तर काय होतं? नेमका हाच तो धोका आहे. समजा उद्या ती कंपनी दिवाळखोरीत निघाली तर इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडनुसार जे लिक्विडेटर नेमले जातात ते कंपनीच्या खात्यातून झालेले सर्व व्यवहार तपासतात. अच्छा. जेव्हा त्यांना दिसेल की कंपनीच्या खात्यातून एका व्यक्तीला लाखो रुपये गेले आहेत आणि त्या बदल्यात कंपनीच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी आलेली नाही, तेव्हा ते तो व्यवहार बेकायदेशीर ठरवून तुमच्याकडून ते पैसे परत मागतील. बापरे. तुम्ही त्यांना असं सांगू शकत नाही की मी कंपनीच्या मालकाला घर विकलं होतं, कारण घर मालकाच्या नावावर आहे आणि पैसे कंपनीच्या खात्यातून गेले आहेत. तुम्हाला ते पैसे लिक्विडेटरला परत द्यावेच लागतात, अन्यथा नाहक कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. हे खरंच डोकं चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या बादल्यांमधून पाणी काढल्यासारखं आहे, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही आणि आपण नाहक शिक्षा भोगतो. बरोबर. आता चर्चेचा ओघ एका अत्यंत संवेदनशील परिस्थितीकडे नेऊया. आपल्या संदर्भानुसार जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीवर आधीच बँकेचे कर्ज थकीत असते, म्हणजेच ती NPA झालेली असते आणि मालकाची परिस्थिती ती फेडण्याची नसते. हो, अशी बरीच प्रकरणं येतात. अशा वेळी तो ती प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतो. पण जर त्याने कर्जाची माहिती खरेदीदारापासून लपवली तर काय होते? ही अत्यंत गंभीर कायदेशीर परिस्थिती निर्माण करते.
जर मालमत्तेवर आधीच बँकेचं कर्ज आहे आणि ही माहिती जाणीवपूर्वक लपवून मालकाने ती प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली, तर भारतीय दंडसंहिता म्हणजे इंडियन पिनल कोडचं कलम 420 थेट लागू होतं. कलम 420 म्हणजे फसवणुकीचा गुन्हा. पण यात एवढी कठोर शिक्षा का? तो माणूस तर फक्त स्वतःला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. मालमत्तेवरील कर्ज लपवून दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे उकळणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. म्हणजे थेट जेल? हो, यात थेट 7 वर्षांपर्यंत जेल होऊ शकते आणि जामीन मिळणंही कठीण असतं. याचा सामान्य माणसावर असा परिणाम होतो की प्रॉपर्टी तर जातेच, पण आयुष्यभर गुन्हेगाराचा शिक्का बसतो. हे टाळण्यासाठी प्रामाणिक आणि कायदेशीर मार्ग कोणता आहे? एखाद्याला खरंच प्रॉपर्टी विकून कर्ज फेडायचं असेल तर त्याने कोणती प्रक्रिया पार पाडली पाहिजे? यासाठी त्रिपक्षीय करार नावाचे कायदेशीर व सुरक्षित पद्धत आहे. प्रॉपर्टी विकणाऱ्याने खरेदीदाराला थेट बँकेत घेऊन जावे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून हा त्रिपक्षीय करार करावा. त्रिपक्षीय करार म्हणजे नक्की काय ठरतं यात? म्हणजेच तिघांनी मिळून केलेला अधिकृत व्यवहार. यात बँक मान्य करते की नवीन खरेदीदाराने ठरलेली रक्कम थेट बँकेच्या लोन अकाउंटमध्ये जमा करावी आणि पैसे जमा होताच बँक त्या प्रॉपर्टीवरील आपला बोजा काढून घेईल. यामुळे संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता राहते. ही खरोखरच एक उत्तम आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. प्रेक्षकांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. लोकांच्या शंका दूर करणं हाच आपला उद्देश आहे. आता प्रत्यक्ष व्यवहाराच्या दिवशी पैसे कसे घ्यायचे यावर या साहित्यात एक फारच धक्कादायक नोंद आहे. आपण नेहमी पाहतो की लोक मोठ्या अभिमानाने म्हणतात, व्यवहार पूर्ण झाला, मला चेक मिळाला. हो, चेक म्हणजे सुरक्षित वाटतं लोकांना. चेक हा बँकिंग सिस्टीमचा एक अत्यंत अधिकृत आणि सुरक्षित दस्तऐवज मानला जातो. पण तरीही या संशोधनानुसार पेमेंट घेताना चेकने पैसे घेणे सुरक्षित आहे का? मी याला स्पष्ट नकार देईन. प्रॉपर्टीच्या व्यवहारात चेकने पैसे घेणे मी ठामपणे टाळायला सांगेन. कारण जर तो चेक बाउन्स झाला, म्हणजेच खात्यात पैसे नसल्याने चेक परत गेला, तर प्रॉपर्टी विकणाऱ्यासाठी तो एक कायदेशीर चक्रव्यूह बनतो. पण थांबा, जर चेक बाउन्स झाला तर याचा अर्थ पैसे मिळाले नाहीत, आणि पैसे मिळाले नाहीत तर झालेला व्यवहार किंवा खरेदी खत आपोआप रद्द व्हायला नको का? इथेच सगळ्यात मोठा कायदेशीर पेच आहे. मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 54 नुसार नुसते प्रत्यक्ष पैसे मिळणेच नाही, तर पैसे देण्याचे आश्वासन देणे हा सुद्धा एक कायदेशीर मोबदला मानला जातो. म्हणजे प्रॉमिस टू पे. अगदी. एकदा सबरजिस्ट्रारसमोर खरेदी खताची नोंदणी झाली की मालकी हक्क कायदेशीररित्या खरेदीदाराकडे जातो. आता जर चेक बाउन्स झाला तरीही कोर्ट नोंदणी झालेले खरेदी खत रद्द करण्यासाठी अनेक वर्षे लावते. म्हणजे प्रॉपर्टी गेली आणि पैसेही नाहीत, मग कोर्ट काय सांगतं? कोर्ट म्हणतं की तुमची प्रॉपर्टी रीतसर विकली गेली आहे. आता तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही पैशांच्या वसुलीसाठी किंवा चेक बाउन्सचा दावा दाखल करा. म्हणूनच रजिस्ट्रीच्या दिवशी नेहमी डिमांड ड्राफ्ट, ज्याला आपण डीडी म्हणतो, किंवा थेट ऑनलाईन ट्रान्सफरचाच आग्रह धरावा. हां, तर अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला आहे. आता व्यवहारातील एका मानवी आणि भावनिक पैलूकडे येऊया, प्रॉपर्टीचा ताबा किंवा पोझेशन. हा खूप नाजूक मुद्दा आहे. अनेकदा माणुसकीच्या नात्याने किंवा थोडीफार टोकन रक्कम मिळाली म्हणून लोक भावनेच्या भरात रजिस्ट्रीच्या आधीच घराची किंवा दुकानाची चावी खरेदीदाराला देऊन टाकतात. खरेदीदार म्हणतो, रजिस्ट्री तर पुढच्या महिन्यात होणार आहे, तोपर्यंत मी माझं सामान ठेवतो, यात काय अडचण आहे? मी अत्यंत कडक शब्दात ताकीद देईन की जोपर्यंत रजिस्ट्री होत नाही तोपर्यंत चावी किंवा ताबा अजिबात देऊ नये. कायद्याच्या भाषेत भौतिक ताबा देणं हे खूप जोखमीचं आहे. पण जर पुढचा व्यवहार फिसकटला तर आपण आपली चावी परत घेऊ शकतो ना? नाही, प्रत्यक्षात हे इतकं सोपं नसतं. एकदा का एखाद्या व्यक्तीने त्या घरात प्रवेश केला तर भारतीय कायद्यानुसार त्याला बेदखल करणं अत्यंत जिकिरीचं काम असतं. जर व्यवहार रद्द झाला आणि त्याने ताबा सोडण्यास नकार दिला तर तुम्ही त्याला जबरदस्तीने घराबाहेर काढू शकत नाही. बापरे, मग काय करायचं? तुम्हाला ताब्यासाठीचा दिवाणी दावा दाखल करावा लागतो. यात तो खरेदीदार भाडेकरू कायद्याचा म्हणजेच रेंट कंट्रोल ॲक्टचा चुकीचा संदर्भ देऊन खटला लांबवू शकतो. त्यामुळे भावनिक होऊ नका. हे ऐकायला थोडं कठोर वाटत असलं तरी वास्तवात हेच सत्य आहे. आता मला प्रत्यक्ष सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घडणाऱ्या एका गोष्टीबद्दल विचारायचं आहे. कागदपत्रे हस्तांतरित करण्याची एक विशिष्ट चेकलिस्ट तज्ज्ञाने सांगावी असं या संदर्भात म्हटलंय. ती काय आहे? होय, मी तुम्हाला 3 सोपे टप्पे सांगतो. पहिला टप्पा,
₹10 स्टॅम्प पेपरवर सर्व मूळ कागदपत्रांची जसे की जुने खरेदी खत 7/12 यांची यादी टाईप करून घ्या. अच्छा, एक इन्व्हेंटरी बनवायची. हो. दुसरा टप्पा, त्यामध्ये प्रत्येक कागदाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट लिहा. आणि तिसरा टप्पा, प्रॉपर्टी घेणाऱ्या सर्व व्यक्तींच्या त्यावर सह्या घ्या. म्हणजे हा स्टॅम्प पेपर आपल्याकडे एक अधिकृत पुरावा म्हणून राहतो. अगदी बरोबर. यामुळे भविष्यात खरेदीदार तुमच्यावर असा खोटा आरोप करू शकत नाही की मला अमुक कागद दिलाच नव्हता. जेव्हा तुमच्याकडे ही यादी असते तेव्हा ही शक्यताच नष्ट होते. हे खूपच भारी आहे. कारण कागदावर सही घेतली की माणसाची नियत बदलत नाही. खूपच छान सांगितलं तुम्ही. चर्चा पुढे नेत आता आपण साठे खतातील एका अटीबद्दल बोलूया. बऱ्याचदा साठे खतात सब्जेक्ट टू बँक लोन म्हणजेच बँकेचे कर्ज मंजूर होण्याच्या अटीवर अशी एक अट टाकली जाते. हो, सब्जेक्ट टू बँक लोन. ही अट विकणाऱ्यासाठी धोक्याची असू शकते का? आता बघा, जर बँकेने प्रॉपर्टीच्या चुकीमुळे कर्ज नाकारले तर व्यवहार रद्द होणे स्वाभाविक आहे. पण जर खरेदीदाराचा सिबिल स्कोअर खराब असेल किंवा त्याची ऐपत नसेल आणि कर्ज नाकारले गेले तर त्यात विकणाऱ्याचा काहीही दोष नसतो. बरोबर. पण ह्या अटीमुळे तर खरेदीदार सहज हात वर करू शकतो. हो ना. चुकीच्या अटीमुळे विकणाऱ्याचा वेळ आणि पैसा वाया जातो. यासाठी बँकेकडून आधी सॉफ्ट अप्रूव्हल म्हणजेच कर्जाची प्राथमिक मंजुरी आणायला सांगावे. अतिशय लॉजिकल. आता समजा जी प्रॉपर्टी विकली जात आहे ती पती-पत्नी दोघांच्या नावे सहमालकीची असेल तर अशावेळी पैशांचा व्यवहार कसा करावा? हां, इथे हिंदू वारसा कायदा आणि मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे नियम लागू होतात. जर प्रॉपर्टी पती-पत्नी दोघांच्या नावे असेल आणि त्यांचा 50-50% हिस्सा असेल तर पैसेही दोघांच्या स्वतंत्र खात्यात 50-50%च आले पाहिजेत. जर सर्व पैसे एकाच खात्यात घेतले तर काय होईल? असं न केल्यास सख्ख्या भावांमध्ये किंवा पती-पत्नीमध्ये वाद होऊन प्रकरण कोर्टात जाते. दुसरा सहमालक दावा करू शकतो की मला कायदेशीर मोबदला मिळालाच नाही. म्हणजे ज्याचा जेवढा हिस्सा तेवढे पैसे त्याच्याच खात्यात. अगदी. आणि इथे मी मध्येच 2-3 क्विक फॅक्ट सांगेन. खरेदीदाराने नेहमी TDS म्हणजेच कर कपात कापूनच पैसे द्यावेत. आणि दुसरं, विकणाऱ्याने कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच प्रॉपर्टी विकून झालेला नफा कर वेळेवर भरला पाहिजे. हे टॅक्सचे विषय खूप महत्त्वाचे आहेत. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, रोखीने व्यवहार अजिबात करू नयेत. टॅक्स वाचवण्याच्या लालसेने माणूस खूप मोठी चूक करतो. आता आपण प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. प्रॉपर्टी विकल्यानंतर जुन्या मालकाने काय करायला हवं? पैसे मिळाले की विषय संपला ना? नाही. प्रॉपर्टी विकल्यानंतर जुन्या मालकाने स्वतः नगरपालिकेत जाऊन फेरफार नोंदवावा, जेणेकरून भविष्यात घरपट्टीचे बिल किंवा इतर कायदेशीर जबाबदाऱ्या त्याच्या नावावर येणार नाहीत. अच्छा, म्हणजे नाव कमी करून घेणं. आणि जर खरेदीदार जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कुलमुखत्यारपत्र घेऊन येत असेल तर? भारतीय करार कायद्यानुसार ती देणारी व्यक्ती जिवंत असल्याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. कारण व्यक्ती मरण पावली तर तो व्यवहार आपोआप बेकायदेशीर ठरतो. खरंच प्रॉपर्टी विकणे म्हणजे अनेक अदृश्य चक्रव्यूहातून सुरक्षित बाहेर पडणे आहे. मित्रांनो, मूळ कागदपत्रे देण्याची योग्य वेळ, बँक कर्जाची पारदर्शकता, चेक न घेण्याचं कारण आणि ताबा न देण्याचं महत्त्व यावर आज आपण सविस्तर चर्चा केली. होय. आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आपण प्रॉपर्टी विकून मोकळे झालो असे आपल्याला वाटते, पण सरकारी दफ्तरातून जोपर्यंत तुमचे नाव कायदेशीररित्या पुसले जात नाही तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचे सारे तांत्रिक आणि कायदेशीर धोके तुमच्याच नावावर जमा होत असतात. याचा नेहमी विचार करा. अत्यंत मोलाचा विचार. मित्रांनो, महसूलशाही चॅनलवर आपल्याला ही चर्चा कशी वाटली? पुढील व्हिडिओसाठी कोणती माहिती हवी आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सुचवा. अधिक माहितीसाठी आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत मोलाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.